36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. म्हसरूळ येथील सर्वे नंबर 189/2 या जागे शेजारील 3 एकर 11 गुंठे शेतजमीन ही 9 ते 10 वर्षांपूर्वी संजय ढाकणे आणि मलवाणी बिल्डर यांनी विकत घेतली असून त्याबाबतचे मोजमाप भूमी अभिलेखित हे अधिकाऱ्यांना हाताशी धरून चुकीचं करण्यात आलंय. सर्वे नंबर 189/2 ही जागा पगारी कुटुंबियांची वडील उपर्जित असून संजय ढाकणे यांनी सदर जागेवर कंपाऊंड बांधण्याची बेकायदेशीर तक्रार पोलीस स्टेशनला केली होती. या तक्रारीला पगारी कुटुंबियांनी न्यायालयामध्ये दाद मागितली. जमिनीचे प्रकरण हे न्यायालयीन प्रविष्ट असून तरी देखील संजय ढाकणे आणि त्यांच्या गुंडांकडून पगारी कुटुंबियांना वारंवार धमकावून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्यामुळे सदर पगारी कुटुंब हे मानसिक दडपणाखाली असल्या कारणानं त्यांनी पोलीस स्टेशनवर देखील वारंवार मदत मागितली. तरी पण संजय ढाकणे आणि त्यांना या प्रकरणामध्ये मदत करणारे राजकीय प्रतिनिधी गणेश गीते आणि इतर गुंडांच्या आधारे पगारी कुटुंबियांना वारंवार धमकावलं जात आहे. 8 नोव्हेंबर 2024 रोजी देखील पगारी कुटुंबियांना नोटीस बजावण्यात आली, परंतु ही नोटीस बेकायदेशीर असून नोटीस विरुद्ध न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी पगारी कुटुंबीय यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन संजय ढाकणे आणि त्यांच्या गुंडांकडून जीवितास धोका आहे. सदर प्रकार हा अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989च्या 17 अन्वये सदर व्यक्तीवर प्रतिबंधक कारवाई करावी, अन्यथा पगारी कुटुंबियांना जीवितास काही धोका झाल्यास किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी संजय ढाकणे यांना सहकार्य करणारे गुंड तसेच प्रशासकीय अधिकारी राजकीय प्रतिनिधी जबाबदार असतील, अशी प्रतिक्रिया सचिन दत्तू पगारे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. या प्रसंगी रामचंद्र पगारे, दत्तू पगारे, सुरेश पगारे, निर्मला पगारे, कविता पगारे, संदीप पगारे, महेंद्र पगारे, प्रकाश पगारे इत्यादी उपस्थित होते. मी सचिन पगारे, हे माझे भाऊ आणि आई वडील आहेत आणि आमच्या बहिणी. आमची म्हसरूळला जमीन आहेत 189. तर त्या जमिनीमध्ये गणेश गीते, ढाकणे आणि मलवानी या लोकांनी तिथे येऊन वरद हस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गणेश गीते जेव्हा नगरपालिकेवरती अधिकारी होते त्यावेळेस त्यांनी आमच्या क्षेत्रामध्ये पाण्यात टाकी, रस्ता कटिंग, नाला कटिंग या सर्व गोष्टी त्यांनी सगळ्या कटिंग आमच्याकडे करून ठेवलेल्या आहेत. पलीकडे क्षेत्र खूप मोठे मोठे क्षेत्र असताना सुद्धा तिकडे कुठल्याही प्रकारचं आरक्षण न टाकता फक्त आमच्या क्षेत्रात आरक्षण टाकून ठेवलेलं. त्यांच्या सुद्धा क्षेत्रात 3.5 एकरचा गट असताना सुद्धा त्यांच्याकडे आरक्षण नाही, फक्त माझ्याचकडे आरक्षण आहे. त्यातल्या जेव्हा त्यांनी मोजणी केली त्या मोजणीला आम्ही पण हे ऑब्जेक्शन घेतलेलं. त्या नकाशाला आम्ही भूमी अभिलेखला चॅलेंज केलेलं आहे. त्यामुळे कोर्टामध्ये पण तहसीलला पण हे केलेलं होता, केस टाकलेली. ती केस पण आमच्या विरोधात फिरलेली. त्यानंतर आयुक्तांकडे पण एक केस दाखल केलेली होती, ती पण केस आमच्या विरोधात फिरली. त्यानंतर आम्ही हायकोर्टामध्ये गेलो. हायकोर्टामध्ये जाण्याच्या आधी त्यांनी मंत्रालयामध्ये हे केलेलं होतं, केवळ दाखल केली होती. तर त्याच्यामुळे आता आम्हाला मंत्रालयामध्ये जाणं पडलेलं आहे. तर मग मंत्रालयामधनं आम्हाला हायकोर्टामधनं आम्हाला 2 आठवडे स्टे मिळालेला आहे. आता आम्ही मंत्रालयात दाखल करून त्यांच्यावर ऍक्शन घेणार आहेत. पण त्याच्यामध्ये हे जे राजकारणी लोक आहेत हे फक्त जातीवाचक पुढे हिनवणी करतात, शिवीगाळ करतात. प्लॉटवर आल्यानंतर त्यांनी आमच्या तिथे प्लॉटवर आलेल्या लोकांना, ज्या लेडी होतात त्यांना शिवीगाळ केलेली, आम्हाला धमकी दिलेली की आम्ही हत्यारबंद आहोत, आम्ही असले प्रकार खूप केलेले आहोत, संभवून राहावं म्हणून. आणि पोलीस स्टेशन मध्ये पण मी अर्ज फाटे केलेले की जेणेकरून त्यांना काहीतरी चाप बसावं म्हणून. पण पोलीस स्टेशन मध्ये पण तिथे जे अधिकारी होते त्या अधिकारी लोकांनी पाहिजे तसा आम्हाला सपोर्ट नाही केलेला. त्यांनी फक्त असा रिपोर्ट दिला की तिथे कुठल्या प्रकारचं अशी केस झालेली नाही, अशा गोष्टी घडलेल्या नाहीये, म्हणून तो अॅट्रॉसिटी जो केस होता तो बरखास्त केला आहे. आणि असं सांगण्यात आलं की तुम्ही कोर्टात जाऊ शकतात. पण कोर्टामध्ये आम्ही किती वेळा जाणार? 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, असं किती वेळा जाणार? माझ्या क्षेत्रामध्ये असं सांगण्यात आलं की ते नाव बाय डिफॉल्ट लागलेलं, पण बाय डिफॉल्ट नाव किंवा ऑनलाईन नाव एकदा लागू शकतं, 2दा लागू शकतं. ही 4 नावं लागली. त्यापैकी एक नाव आम्ही रितसर प्रकारे आम्ही कमी करून घेतलेलं. आणि ते कमी केल्यानंतर याच लोकांच्या सपोर्टने त्यांनी आमच्या भाऊबंधांना तिथे उभं केलेलं. भाऊबंधांमध्ये रमेश पगारे आहेत आणि साहेबराव पगारे आणि त्यांचे वारसदार, ही लोक त्याच्यामध्ये आमच्या पुढे करून दिले, जेणेकरून आम्ही जे पुढे स्टेप्स टाकतो आहेत, हायकोर्टाचे असेल किंवा मंत्रालयाचे असेल, तिथे कुठे आम्हाला काट बसावं, आम्हाला थांबावं,
म्हणून आमच्या रस्त्यामध्ये कुठेतरी तर आमच्याच भाऊबंधांमध्ये विघ्न म्हणून किंवा आमच्या विरोधात त्यांना उभं करून आमच्यामध्ये एक फूट पाडण्याचा किंवा मारामारी करण्याचा असं षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यातल्या त्यात ह्या लोकांपासून आम्हाला आणि आमच्या फॅमिलीला धोका आहे. कारण हे आधी पण आम्हाला धमकी देऊन गेलेले आहेत आणि आता पण मध्यंतरी धमकी देऊन गेलेले आणि जातीवाचक शिवीगाळ केली असल्यामुळे आम्हाला या लोकांपासून भीती आहे. जसं की ढाकणे, गणेश गीते आणि मलवानी आणि त्यांचे साथीदार. तर आम्हाला फॅमिलीला कधीही कुठेही काही झालं, कशाने झालं तर हे 3 लोक या गोष्टींना जबाबदार असणार, एवढंच बोलतोय मी. धन्यवाद. फक्त मी न्यायाची अपेक्षा करतो मंत्रालयाकडनं. आणि ही जो आम्ही बाईट देतो आहेत ही कुठल्याही राजकीय व्यक्तीने आम्हाला इकडे पाठवलं नाही. कारण आम्ही ऑलरेडी 12-15 वर्षापासून त्रस्त आहोत. ही सगळी डॉक्युमेंट्स आहेत, ही सगळी डॉक्युमेंट्स ओरिजिनल आहेत, प्रूफ आहेत. आणि ही सगळी डॉक्युमेंट्स बघून सुद्धा आमच्या विरोधात 2 निकाल फिरलेली आहेत. आणि तरी आम्ही न्यायाची अपेक्षा करतो आहे की हायकोर्टाने किंवा कमीत कमी मीडियानी जर का ही न्यूज बाहेर स्प्रेड आउट झाल्यानंतर कमीत कमी जनतेसमोर आल्यानंतर आम्हाला न्याय मिळेल याचीच अपेक्षा करतो. बस. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी, नाशिक.